नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला भाजी खावीशी वाटत नसेल तर आज एक तुमच्यासाठी मी चटणी घेऊन आलेली आहे. त्यासाठी मी 3-4 कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 1 चमचा यामध्ये जिरं घालणार आहोत आपण. याला छान भाजून घेणार आहोत. यामध्ये थोडंसं तेल घालायचं, छान भाजून घ्यायचं. छान भाजलेलं आहे. आपण आता याला काढून घेऊ. पहिली स्टेप झालेली आहे. आता दुसरी 2 मोठे चमच टोमॅटो घेतलेले आहे. 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहे. यामध्ये थोडीशी चिंच घालायची आहे, भरपूर असा कोथिंबीर, थोडीशी हळद घालायची आणि हे छान भाजून घ्यायचं. बघा अशा प्रकारे भाजून झालेलं आहे. हे पण काढून घेऊया आणि सगळे जिन्नस थंड करून मिक्सरमधून काढून घेऊया. कढईमध्ये 2 मोठे चमच तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत. तुम्ही या चटणीला तडका पण देऊ शकता. बघा आपलं 1 वाटी चटणीचं वाटण तयार झालेलं आहे. ते यामध्ये घालणार आहोत. लगेच असं फिरून घ्यायचं. खूप छान लागते ही चटणी. तुम्ही ही चटणी भातासोबत चपातीसोबत पण खाऊ शकता. बघा असं लगेच फिरून घ्यायचं. अगदी 1 मिनिटासाठी आपण याला परतून घेणार आहोत. असं नंतर तयार होत आहे आपली कोथिंबीर टमाटर चटणी. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालणार आहोत. बघा अशा प्रकारे कोथिंबीर टमाटर चटणी तयार झालेली आहे. तुम्ही ही चटणी भातासोबत चपातीसोबत पण खाऊ शकता. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या छोट्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.